तुमच्या मनात जे काही होतं तुम्ही केलं, आता माझ्या मनात जे काही आहे ना ते मी कर. मॅम प्लीज तुम्ही एकदा ऐकून तर घ्या ना. डॉली वहिनी काहीतरी गडबड होते, तुम्ही एकदा आपलं ऐकून घ्या ना. डॉली कशाला रागवते ग? एकदा दोघं बसा आणि बोला ना. ऐक माझं. बोलायची वेळ निघून गेली अक्का. देवांना पाहिजे ते त्यांनी केलं. आता जे मला पाहिजे ते मी करणार. ठीक है. नहीं मुन्या, मुन्या नहीं. निका देवा. विक्रांत, अंगठी घाल. देवांबद्दल काय बोलतोस? त्यांचीच इच्छा पूर्ण करते मी. विक्रांत सर प्लीज नो. विक्रांत तुलाही चांगलं आहे. या दोघांना वेगळं करायचं पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊ नको. ऐक माझं. विक्रांत भावा, तू आपल्याला दोस्त मानतो ना. आपण तुझा दोस्त, मग देवाबाई पण दोस्तच झाला ना तुझा. तू एवढा ऐकणार नाही आपलं, एवढी हेल्प करणार आपली. हो विक्रांत सर, तुम्हाला ना आमच्या मॅडम पेक्षा खूप सुंदर मुलगी भेटेल, पण प्लीज मॅडमशी लग्न नका ना करू. Just shut up. विक्रांत, मोनिका नहीं ना. मोनिका नो. मोनिका मोनिका मोनिका. So, I'm engaged finally. Congratulate kara मला. It's time to celebrate. Come on, clap. पण काय केलं आपण? काही नाही. कुठे काय? एक पत्र तर लिहिलंय. आता तू ह्यात मोनिका मॅमना एक पत्र लिहायचं की एका लेटरवर मी डिसिजन नाही घेणार म्हणून तुम्ही मला मेसेजेस के. अगं राधे काय करतेस? अगं राधे सिम कार्ड कशाला करते? म्हणजे हे सगळं राधा, हे तू केलं? हे का केलंस तू राधा असं? अगं का? आपण ना लई प्रेम करतो डॉलीबाईंवर, आणि आपला तुझ्यावर ना लई भरोसा आहे राधा. पण तू का? राधा आज तू परत जिंकलीस आणि परत आपल्यातला हा बाप हरला, आपलं प्रेम हरलं राधा. आज आपण ना डॉलीबाईंना पुरतं गमावलं. बिचारा देवा, मी हे सगळं का केलं असा विचार करत असशील ना.
आज तुला कळेल आपल्या माणसांना गमावणं किती पेनफुल असतं. आत्ता तर मोनिका मॅम आणि विक्रांत सरांची एंगेजमेंट झाली. बघ अजून तुझ्या डोळ्या देखत काय काय होणार आहे. ही राधा काय काय करते. देवा, जस्ट वेट अँड वॉच. देवा, अरे तू तरी बोल ना काहीतरी. काय चाललंय सगळं? किती वेळ असता गप्प बसणार आहेस? बोल ना आता. राधा, तू हे जे काय केलंयस ना, जाऊ दे. आता आपण त्याचा विचार करून काय होणार नाही. जे आहे ते असंच आहे. डॉलीबाई आता विक्रांत सरांच्या विक्रांत मास्तर, डॉलीबाई, आज आपण ना जाम खुश आहे. हा, आपण आयुष्यात एवढं खुश कधीच नव्हतो. आज मी आपली इच्छा पूर्ण केली. पण जाम खुश आहे. अरे देवा, आपण मान्य करतो की ते पत्र आहे ना, ते आपणच तुम्हाला लिहिलेलं. मेसेज पण आपणच तुम्हाला पाठवले होते. सत्या, काहीतरी गडबड वाटते. हा कबीर भाऊ, आपल्याला पण डाऊट येतोय. हा, काहीतरी गडबड आहे. काय करणार, पण आहे ते असं आहे. आपल्याला कळलं आपण तुम्हाला नाही खुश ठेवू शकतो. आपण अनपढ, अंगुठाच्या. तुम्ही एवढ्या शिकलेल्या, एवढ्या मोठ्या डॉक्टर, तुम्ही डीन मॅडम. आपल्याला काय हो, आपल्याला साधं बोलता पण येत नाही. तुम्ही बघा ना कसं फाडफाड इंग्लिश बोलता. नाही हो, पण नाही तुम्हाला खुश ठेवू शकत. बघा ना, आपल्याकडे काय तमीज वगैरे काय पण नाही. पण तुम्ही बघा ना, सगळं तमीज सगळं तुमच्याकडे. विक्रांत सरांकडे पण आहे. आपण एक आहे डॉलीबाई. आपण तुमच्यावर लई प्रेम केलं, जाम प्रेम केलं. मग आपल्या लक्षात आलं की आपलं काय फ्युचर काय पण नाही. आणि मग एंट्री झाली आपल्या म्हणजे तुमच्या विक्रांतची, विक्रांत सरांची. प्लीज देवा, उगाच तू. नाही नाही विक्रांत सर, आई शपथ, आपण खरं बोलतोय. आणि आपण रागाने नाही बोलत, भडकून नाही बोलत आहे. आपण प्रेमानेच बोलतोय. आणि आपण प्रेमाच बोलतोय. आपण पण प्रेम केलं, तुम्ही पण प्रेम केलं. पण फरक हा आहे की तुमच्या प्रेमाला यश आणि आपण सबशेल फेल. हो, आपण काय, आपण सगळ्याच बाबतीत फेल आहे. आपण डॉलीबाईंच्या लायकीचा अजिबात नव्हतो. अरे काही पण आपल्याला माहित नव्हतोय. कोणीतरी ना आपल्याला त्याची चांगलीच जाणीव करून दिली. देवा, हे सगळं ऐकण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. चल विक्रांत. एक मिनिट डॉलीबाई. आपल्याला माहिती आहे की आपण तुम्हाला जे काय सांगणार ना, त्यात तुम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. पण आपल्याला ना तुम्हाला हे सगळं सांगावंच लागणार. हे कसं झालं, हे कोणी केलं,
देवा तर माझं नाव घेणार की काय? माझा सगळा प्लॅन वेस्ट होईल. डोंट डू दिस देवा, प्लीज प्लीज प्लीज. डॉलीबाई, जे काय सगळं आहे ना, सगळं आपणच केलं. हा, ते मेसेज, ते पत्र, ते सगळं आपणच केलं. आपण तुमच्याशी लग्न करू शकत नाही. विक्रांत तुमच्यासाठी बेस्ट आहे. आपल्याला माहिती आहे ना की तुमची खुशी कशामध्ये येते, कशा खुश राहाल ते. डॉलीबाई, तुम्ही आपल्याला नाही ओळखलं, पण आपण तुम्हाला चांगलंच ओळखलं. पण नाही तर तुम्ही ना आयुष्यभर आपली वाट बघत बसला असता. तुम्हाला खूप त्रास झाला असता. नाही डॉलीबाई, आपल्याला ना तुम्हाला अजून नाही त्रास द्यायचा. तेव्हा हे तू काय बोलतोय? हा, की आपण खरं तेच बोलतोय. आतापर्यंत आपण ना डॉलीबाई आणि विक्रांत सर एकत्र यावे म्हणून आपण जाम प्रयत्न केले. आता ना आपण खुश आहे. बघ ना, आता दोघं एकत्र आहेत. ते म्हणतात ना, ते काय परफेक्ट कपल, हा तसे दिसताय तुम्ही. विक्रांत सर, आपण सॉरी बोलतो. तुमच्या या एंगेजमेंटच्या तयारीला आपण नाही आलो. आपण सांगतो तुम्हाला, तुमच्या लग्नाची तयारी ना आपण एकदम जोरात करणार. हा, अरे देवा, तू उगाच. विक्रांत सर, आपण जाणार. अरे नाही, तसं नाही. नाही नाही विक्रांत सर, आपण खरंच जाणार आहे हो इकडनं. आपण घरातून निघून गेलो, आपण डॉलीबाईंच्या आयुष्यातून पण निघून जाणार. अरे विक्रांत सर, आपण तुमच्या मध्ये आणि डॉलीबाईंच्या मध्ये ना नाही येणार, पण आपण असाच नाही जाणार. म्हणजे आपण मांडव घालणार. हा, हे आके, तू हळदीची तयारी कर. ओ पिंकी ताई, हा तुम्ही ती मेहंदी म्हणतात ना काय, ते त्याची तयारी कर. हा, डॉलीबाई आणि विक्रम सरांचं लग्न ना आपण करणार एकदम धूमधडाक्यात. अरे भाई, देवा, अरे अरे काय काय बघत करायला. चला, अरे जाम कामं पडलेत ना आपल्याला, करायला नको. अरे हे ते हा टाईट लाव. अरे कन्हैया, अरे असं काय, ही पण फुलं लावी. हा, एकदम एक नंबर दिसायला पाहिजे. अरे हा, ही कुंडी कोणी अशी ठेवली रे? अरे कुंडी इथे हवी. अरे भावा, हे बघ, हे सगळं लावून टाक इथे. एकदम दिसायला पाहिजे मस्त पैकी. हा, एक नंबर. हे टायगर डीजे ना, एक नंबर गाणी लावायची. सगळी गाणी डॉलीबाईंना आवडतील तीच लावायची. आलतू गाणी एक पण नाही लावायचं. हा, लाव लवकर लाव. आवाज वाढव मोठ्यानी. तसे मला पाहिजे ते मी करणार. हो, मी ठीक आहे. मोनिका, नो मोनिका, मोनिका, डॉलीबाई आणि विक्रम सरांचं लग्न ना आपण करणार एकदम धूमधडाक्यात. हा नक्की देवाबाईच आहे ना? देवाच आहे, दुसरं कोणी दिसतंय?
नाही म्हटलं एकदा कन्फर्म करून घ्यावं की देवाबाईच आहे ना म्हणून. सत्या तेच काय विचारतोयस? अरे नाही तर काय करू. चला हे लग्न थांबवायचं कसं याचा विचार करायचं सोडून हळदीत कोणती गाणी वाजवायची हे सांगतोय तो त्यांना. अरे हा काय वेडा झालाय का? नाही रे सत्या, माणूस प्रेमात पडला ना की असाच वागतो. देवा पण हे सगळं ना तो किती आनंदात आहे, त्याला कसं अजिबात वाईट वाटत नाहीये हे सगळं दाखवायला करतो. मला पण त्याला हे कळत नाही, तो हे जे काही खोटं हसतोय, हे जे काही खोटं वागतोय ना, त्यावरनं एवढंच कळतंय की त्याला खुशी कमी त्रास जास्त होतोय. पण त्याला समजवणार कोण? अरे पण त्यांनीच गिव्हअप केलं तर आपण तरी काय करू शकणार? बाबा आपल्याला एक कळत नाही, त्याचं डॉलीबाईंवरती लय प्रेम होतं ना, लय जीव लावायचा ना त्यांच्यावरती. मग आता असा वेडेपणा का करतोय? मला पण तेच पटत नाहीये ना, देवाच्या वागण्यात सडनली एवढा चेंज. सत्य याच गोष्टीचा ना आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. काहीतरी कारण नक्की असणार ज्यामुळे देवा असा वागतोय. ते लाईट लाव तिथे. ए तू चेतन ना, लाईट लाव, लाईट. हा तिथे. हा कबीर बाबा तू एकदम बरोबर बोलला, कुछ तो गडबड है. हा बोल ग. अरे कुठे आहेस तू? किती वेळ फोन उचलायला? मला वाटत काय पळून गेलो की काय? मस्करी पुरे. हा मस्करी नाही करत मी. विक्रांत, अगं स्नेहू नाही पळून जात आहे. मला माहिती आहे की मोनिकाला सहन करणं थोडं फारच कठीण जाईल. आता तू हो म्हणालीस म्हणून, नाही तर मला काही इंटरेस्ट नव्हता त्या मोटू मध्ये. आता थट्टा पुरे झाली. आवरा लवकर. हो संध्याकाळी 7 वाजता हळद आहे, लक्षात आहे ना? मुहूर्त टळायला नको. आणि मॅडमला पण रिमाइंड कर हळद आहे म्हणून. हो बाई, सांगतो. आता काय आयुष्यभर त्यांची ड्युटी करायची ना मला. पण तुम्ही पटापट आवरून तिकडे या, मी काही गोष्टींसाठी बाहेर पडलेली आहे. अगं तू कशाला बाहेर पडलीस? मला सांगायचं ना, मी आणलं असतं. काय आणायचंय? हे बघ, काही टेन्शन नाहीये. देवानं बरीच कामं स्वतःच्या अंगावर घेतलेली आहेत. काहीही बर्डन नाहीये. डोंट वरी. अच्छा, देवा करतोय का सगळं? हो, म्हणजे त्याला मदतीला राधा आणखीन पिंकी आहेतच ना, आणि सत्या आणखीन कबीर आपापली जबाबदारी पार पाडतायत. सगळे लोकेशनवर आहेत. तुला फक्त मोनिकाला घेऊन वेळेवर पोचायचंय, तेवढं काम कर. ओके बाई, पोचतो. ओके बाय. ओके बाय. अब तो दुल्हनिया ले जाएंगे भैया. ओ विक्रांत मास्तर. ओ विक्रांत मास्तर. ओ विक्रांत मास्तर. ओ विक्रांत मास्तर. अरे देवा, काय झालंय? काय आपल्याला सांगा, याच्यापैकी तुमची बॅग कुठली सांगा. का काही हवंय का? हा काय? काय 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 आपल्याला सांगा, ह्याच्यामधली तुमची बॅग कुठली? बॅग हवी आपल्याला. अरे हो, पण काय हवंय काय तुला? हे बघा, आता ते काय कशाला कुठे वगैरे ते आपण तुम्हाला नंतर सांगतो. पहिले सांगा, ह्याच्यामधली तुमची बॅग कुठली? बरं ही आहे. आता तरी सांगशील का? तुम्ही आजपासून आपल्या घरी राहणार, बस, बाकी काय नाही. अरे एक मिनिट, काय झालं? काय प्रॉब्लेम काय? विक्रांत मास्तर असं काय करता? आता तुमचं आणि डॉलीबाईंचं लग्न होणार ना. देवा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुला याआधी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण यात माझा काहीच हात नाहीये. तुला माहिती आहे मोनिका किती हट्टी आहे, आणि ती कुणाचंच ऐकून घेत नाही. ज्या हट्टी आहेत ते आपल्याला माहिती आहे ना. मग आपणच सॉरी बोलतो उलट तुम्हाला. देवा प्लीज, मला प्लीज समजून घे. आम्ही तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अरे जाऊ द्या ना विक्रांत मास्तर. आता डॉलीबाई आपल्या नशिबात नाही, त्याला आपण तरी काय करणार? आणि ते तुमची चूक काय पण नाही. हा ते जाऊ दे. ते म्हणतात ना की लग्नाच्या अगोदर नवरा नवरी एकमेकाला भेटत नाही. ते काय? चला आता. अरे पण मला तू नेणार कुठे आहेस? अहो आपल्या घरी. आपण तुमची एकदम फर्स्ट क्लास सोय करून ठेवलेली. हा काय लागलं ते आपल्याला सांगायचं. आपले पंटर्स आहेतच. अक्का पण आहे आपली. काय पण लागलं खायला प्यायला ना, अक्काला सांगायचं, एक नंबर बनवते. हा असं काही होणार नाहीये. मी तुझ्या बरोबर येणार नाहीये. ओके प्लीज. बस काय विक्रांत मास्तर, आता तुम्ही आपल्यावर रागवलात काय? अगो देवा, मी तुझ्यावर का रागवू? अरे आहे ना, तुम्ही आपल्यावर रागवलात नाहीत ना. हे बघा विक्रांत मास्तर, तुम्ही तुमच्या लाईफची नवीन सुरुवात करताय. मग आपण सुद्धा आपल्या दोस्तीची नवीन सुरुवात करूया ना. है ना? मग चला तर आपल्या घरी. अहो ते म्हणतात ना, अरे घरातल्या घरात वरात कशी घेऊन येणार? हा आपण बोले ना डॉलीबाईंना, त्यांना ना मस्त अशा पांढऱ्या घोड्यावर घेऊन येणार आपण. आपण म्हणजे ते तुम्ही मस्तपैकी येणार. तुम्ही आपण पायघड्या घालणार,
त्याच्यावरनं लोक ते गुलाबाच्या पाकळ्या त्याची उधळण करणार आणि मग डॉलीबाई येणार असं कपाळ मुंडावळ्या बांधून, अशी खाली मान घालून, एकदम नव्या नवरीसारखं नटून थटून, आणि आपण ना त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार. देवा, इट्स ओके, मी ठीक आहे इथे. ओके. असं कसं? तुम्ही आपले दोस्त आहात ना, अमेरिका रिटर्न, मग तुम्ही आपल्या घरी यायचं मस्तपैकी सोय करून ठेवली. चला चला आपल्या घरी राहायचं. तुम्ही नाही, मी नाही येणार आहे देवा. आपल्याला ते काय पण माहित नाही, तुम्ही आपल्या घरी येऊन राहायचं बस, आपल्याला माहिती आहे. हा, मी येणार नाही. नाही आपल्याला माहित नाही, तुम्ही मी येणार नाही. देवा, देवा, देव, अरे हा काय माणूस आहे काय?